नमस्कार मैत्रिणींनो, मी साधनाच डेली ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्या मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत करते। सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। मैत्रिणींनो, मी तुम्हाला आता श्री ज्ञानेश्वरी हा ग्रंथ दाखवला। माझं आत्तापर्यंत 2 वेळेस ज्ञानेश्वरी ग्रंथाचं पारायण झाले, पण बऱ्याच वर्षापासून आणखीन एक पारायण करायची खूप इच्छा होती, म्हणून आता काल एकादशीपासून सुरुवात केली। असं म्हटलंय की वाचावी ज्ञानेश्वरी आणि डोळा पाहावी पंढरी। ज्ञानेश्वरी वाचत असताना मी एकदा आवर्जून पंढरपूरला जाईल आणि पांडुरंगाने मला बोलवावं हीच मी इच्छा व्यक्त करते। आणि मग गाथाला सकाळी स्कूलमध्ये सोडलं आणि येता येता दत्त महाराजांचं मंदिर होतं। दररोज मी दत्त महाराजांच्या मंदिरात येते आणि सकाळी दर्शन घेते आणि जमलं तर संध्याकाळी आरतीला पण जाते। गाथा सकाळी झोपेतून उठल्यावरच म्हणली की मम्मा मला शेंगदाण्याचे लाडू हवेत, म्हणून मग मी शेंगदाण्याचे लाडू केले। गाथाला दुपारी स्कूलमधून आणल्यानंतर असं तिला खायला दिलं आणि असा गुडघा उभा करून दाखवत होती ती, म्हणजे तिची आजी अर्थात भाभी म्हणतो आम्ही त्यांना। त्या असं जेवण करताना गुडघा उभा करून बसतात, ती त्यांची नक्कल करून दाखवत होती। अलीकडे गाथा सगळ्यांच्या नक्कल करून दाखवते। गाथाला दुपारी जेवण करून दिल्यानंतर तिचा थोडासा होमवर्क घेतला आणि तिला झोपी घातलं आणि सकाळी ज्ञानेश्वरी वाचायचं होती आणि शेंगदाण्याचे लाडू बनवायचे होते, त्याच्यामुळं कपडे राहून गेले। गाथाला दुपारी झोपवल्यानंतर खूप उशिरा मी कपडे धुतले, ऑलमोस्ट संध्याकाळ झाली होती आणि झोपेतून उठल्यानंतर चहा पाणी वगैरे झालं आणि माझी जरा थोडी तब्येत खराब होती, म्हणून हॉस्पिटलमध्ये जाता जाता एक छोटंसं गार्डन भेटलं। मग गाथाला गार्डनमध्ये जरा खेळवलं आणि मग नंतर हॉस्पिटलमध्ये जाऊन आले। तर एवढी सगळी प्रोसेस करण्यासाठी रात्री मला 10:30 वाजलेल्या। तर असा होता आजचा आमचा हा दिवस। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका।